तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 13 मेचा भाग तुम्ही बघत आहात. तर प्रेक्षकांनो, आपले अंदाज बरोबर निघतात बरं का. आज एक्झॅक्टली जीवा नंदिनीला घ्यायला गेलाच, पण सुरुवातीला बघा या पार्थने काव्याला ते CCTV फुटेज दाखवलंय. त्यामध्ये तो जो आलाय ना दीपक, तो तोंडावर मास्क वगैरे लावून आलाय. तर पार्थ तिला विचारतो की तुम्ही या माणसाला ओळखता का बघा बरं. काव्या म्हणते नाही, त्याने तोंडावर रुमाल बांधलाय, नाही लक्षात येते कोण आहे हा माणूस, पण तो का नसेल आपल्या घरामध्ये. आणि पार्थ, मला असं वाटतंय की हा तोच चोर असेल ज्याने शेजारच्या घरात चोरी केली आहे. त्यावर पार्थ म्हणतो असूही शकतो किंवा नसूही शकतो. त्यावर काव्या म्हणते म्हणजे. पार्थ म्हणतो माझी गट फिलिंग मला सांगते की हा कोणी अनोळखी चोर नाहीये, हा कुणीतरी ओळखीपैकीच आहे. हा ना आपल्यावर पुन्हा हल्ला करू शकतो. आता पार्थने असं बोलल्यानंतर काव्या जरा घाबरली आहे. आता एकीकडे पार्थ त्या म्हणजे हल्ल्याबद्दल वर्णन करतोय आणि दुसरीकडे त्या दीपकचं वेषांतर त्यांनी दाखवलंय. जेव्हा पार्थ काव्याला म्हणतो ना काही सांगता येत नाही काव्या, आता हा चोर वेषांतर करून सुद्धा येऊ शकतो. आता लगेच दीपकचं वेषांतर करताना तिथे दाखवलंय आणि पार्थ काव्या घाबरलेले दाखवले आहेत. आणि आता पुढचा सीन बघा आणि एन्जॉय करा. आता मिथुन काकांनी ठरल्याप्रमाणे गोंधळ घातला. या मिथुन काकांनी खूप मोठ्या जडजड सामानांच्या पिशव्या पायीच आणल्यात. मानिनताई म्हणतात भाऊजी तुम्हाला म्हटलं होतं ना मी गाडी घेऊन जा, काय हो तुम्ही उन्हातानाचे कशाला पायी गेलात. मिथुन भाऊजी म्हणतात अहो वहिनी, मी जर असं 4 चाकीतून उतरलो ना तर सगळे लोक सतर्क होतील ना. मिथुन राठोड गाडीतून आलेत. अहो काय आपल्या जुन्या पद्धती बऱ्या, चालत चालत घरी यायचं, चालत चालत जायचं. कसं असतं ना वहिनी, गरीब गाई सारखं आपलं नीट चालत जायचं आणि आपलं भाव करायचा मार्केटमध्ये जाऊन, क्या देरा कित्ते को देरा कैसे देरा, आणि कसं श्रीमंत माणसासारखं भाजीपाला घेऊन यायचं हो घरी. कसलं भारी वाटतं वहिनी. बरं त्याआधी हे सगळं जे आणलंय ना मी सामान ते चेक करा बरं वहिनी. आता मानिनताई म्हणतात बरं दाखवा, मी भाजी टाकते तोपर्यंत. आता मिथुन भाऊजींनी भाज्या दाखवल्या आणि त्यानंतर खवाचे पाकिट दाखवलं. मानिनताई म्हणतात खवा कशाला आणला भाऊजी, किती आणलाय तो खवा. मिथुन भाऊजी म्हणतात अहो वहिनी 3 तर पाकिट आणलेत, अहो सुनबाईने सांगितलं होतं आणायला. मानिनीताई म्हणतात अहो भाऊजी कोणी सांगितलं तुम्हाला एवढा खवा आणायला. मिथुन भाऊजी म्हणतात असं काय करता, आता तर म्हणलं तुमच्या डॉटर इन लॉनी सांगितलं मला खवा आणायला. मानिनीताई म्हणतात अहो भाऊजी तिने रवा सांगितलं होतं आणायला. मिथुन भाऊजी म्हणतात नाही हो नाही, तुमचा गैरसमज होतोय वहिनी, तिने मला रवा नाही खवा आणायला सांगितला होता. मानिनताई म्हणतात अहो नाही हो भाऊजी. मग मिथुन भाऊजी फोन करतात डायरेक्ट नंदिनीला. मग नंदिनी फोन उचलते, ती रिक्षा बघत असते पण तिला अजून रिक्षा मिळालेली नसते. फोन उचलून ती म्हणते हा बोला काका. आता मिथुन भाऊजी म्हणतात ए बाळा नंदिनी, माझा फोन स्पीकरवर आहे बघ. अगं मी मिथुन काका बोलतोय. अगं तुला खव्याचे गुलाबजाम करायचे होते ना नंदिनी. नंदिनी म्हणते हो, पण काका त्यासाठी खवा लागेल ना. त्यावर आता लगेच ते म्हणतात अगं मी आणला खवा, 3 पाकिटं खवा आणलाय. त्यावर नंदिनी म्हणते काका मला कळलं नाही. फोन स्पीकरवर आहे बरं का प्रेक्षकांनो. मानिनताई म्हणतात 1 मिनिट भाऊजी गोंधळ नका घालू, मी बोलते नंदिनीशी. ए नंदिनी, अगं बाई तू यांना काय आणायला सांगितलं होतं, खवा का रवा. त्यावर नंदिनी म्हणते आई रवा सांगितलं होतं मी. लगेच मिथुन भाऊजी म्हणतात अरे माझ्या कर्मा. त्यावर मानिनताई म्हणतात बघ मी तुला म्हटलं होतं ना मिथुन भाऊजी घोळ घालतील, त्यांनी घातलाच घोळ. अगं भाऊजींनी रव्याच्या ऐवजी खवा आणलाय 3 पाकिटं. नंदिनी हसते आणि म्हणते अगं बाई खवा आणलाय का काकांनी. आता ते मिथुन काका म्हणतात वहिनी मी पाया पडतो, आता माझे पाय दुखताय, मला पुन्हा नका पाठवू, केली मी जरा गडबड. नंदिनी म्हणते काका तुम्ही थांबा घरी, मी एक काम करते, मी येताना रवा घेऊन येते, तुम्ही टेन्शन नका घेऊ. त्यावरती आता मानिनताई म्हणतात अगं नंदिनी तू अजून पोहोचली नाहीस का आनंद निवासला. नंदिनी म्हणते नाही, मी आपल्या गेटपासून चौकापर्यंत चालत आले. अहो इथे केव्हापासून रिक्षाची वाट बघते पण रिक्षाच मिळत नाहीये. मानिनीताई म्हणतात अगं तू थांब बरं जरा, मी जीवाला पाठवते, तो सोडेल तुला. नंदिनी म्हणते नको आई, जीवा नाही येणार हो. त्यावर मानिनीताई म्हणतात नंदिनी मी सासू आहे तुझी, बघ कशी पाठवते मी जीवाला. आता नंदिनी फोन ठेवते आणि विचार करते खरंच जीवा येतील का मला न्यायला. तेवढ्यात जीवा येतो आणि म्हणतो आई कसला वास येतोय ग भाजीचा मस्त, मला बाहेरपर्यंत वास आला बघ. आता मानिनताई म्हणतात आलास तू बाबा, बरं झालं, पण एक काम करशील का, एक काम कर माझं, तू नंतर जेव, पण ती पोर आहे ना जरा केव्हाची उभी आहे रिक्षासाठी, तू जरा तिला सोडून ये बाबा. जीवा म्हणतो कोण पोर, कसली पोर. मिथुन भाऊजी म्हणतात पावईनी कसा बोलतो बायकोबद्दल.
मानिनीताई म्हणतात, अरे बाबा तुझी बायको, तिला रिक्षा नाही मिळत आहे केव्हाची. जीवा म्हणतो, तिला रिक्षा नाही मिळाली अजून, ती तर केव्हाची गेली होती. मग मानिनीताई म्हणतात, अरे बघ ना केव्हाची गेली पण नाही मिळाली रिक्षा. त्यावर आता मिथुन भाऊजी म्हणतात, अहो वहिनी तुम्हाला सांगू का, लग्नाळू मुलांना पोरी नाकारतात ना, तसे रिक्षावाले नाकारतात हो आपल्याला. 2 किलोमीटर चालत आलो मी, घाम पुसत पुसत. अरे केवढी रहदारी आहे जीवा, जा रे जा, नंदिनीला सोड रे. जीवा म्हणतो, असं काय करते का आई, किती उकड आहे बाहेर, मी आत्ता आंघोळ करून आलो ना. मानिनीताई म्हणतात, अरे काही काय कारण सांगतोय जीवा, आंघोळीला जातो काय, आता आंघोळीहून आला काय, चल मला नाही ऐकायचं तुझं काही, पटकन जा नंदिनीला सोडायला. जीवा आता त्या काकाकडे पाहून म्हणतो, ओ काका जा ना तुम्ही नंदिनीला सोडवायला. त्यावर मिथुन काका म्हणतात, ए नाही रे बाबा, नो नो, ऑलरेडी माझी जान निघाली आहे येताना. ए मेरे गबरू जवान, मेरे शेर, तेरी सिमरन तेरी वाट बघ रही है, जा जा तू जा, छोड क्या. जीवा आता वैतागतो. मानिनीताई म्हणतात, जीवा कसा रे तू, पूर्वी असा नव्हता, एरवी तर अशी हातावर बाईकची चाबी घेऊन फिरतो, सगळ्यांना लिफ्ट देतो, आणि आता बदलला रे तू, बदलला. जीवा म्हणतो, ए आई मला इमोशनल ब्लॅकमेल करू नको, मी चाललोय. त्यावरती आता मिथुन भाऊजी म्हणतात, तू काय बाहेर हेलिकॉप्टर पार्क केलंय का. जीवा म्हणतो, अरे यार काका, चाबी तर घ्यावं लागेल ना मला बाईकची, बोट घालून चालू करणार आहे का मी गाडी. मिथुन भाऊजी म्हणतात, लवकर जा. आता ते गेल्यानंतर जीवा, मानिनीताई म्हणतात, कसं पोरग आहे ना हे. आता लगेच मिथुन भाऊजी म्हणतात, जाईल ना तो. मानिनीताई म्हणतात, जाईल तो, न जाऊन कोणाला सांगणार आहे. मस्त दाखवतात प्रेक्षकांना या मालिकेतले सीन. मी तुम्हाला छान सांगते की रे, मग मला लाईक करायला विसरत जाऊ नका. तर असो, आता बघा इकडे नंदिनी विचार करत असते, जीवा येतील का मला न्यायला. आले जरी ना आणि रिक्षा आली तर जाऊ द्या, मी जाईल रिक्षा. जीवा कसे आहेत ना, ते पार्थ काव्याला सोडण्यासाठी धडपड करतात, पण जीवा मला सोडण्यासाठी एफर्टच घेत नाहीत. आता नंदिनीला जरा मनातल्या मनात असं वाटते की यावं बाई आपल्या नवऱ्याने, सोडवावं आपल्याला. आणि तो दीपक आता रिक्षा घेऊन नंदिनीच्या समोर येणारच असतो. आता इकडे बघा, पार्थ आणि काव्याचं सीन दाखवलाय. काव्या म्हणते, तो चोर जर सरळ आपल्या घरात शिरू शकतो तर त्याला त्याच्या जीवाची भीती नसणारच. आता इकडे दीपक दाखवलाय. बरं प्रेक्षकांनो, हा दीपक मधल्या मध्ये कशाला शाहरुख खान होतोय मला कळतच नाहीये. म्हणजे तो डर पिक्चर मधला अवघाच आपलं शायनिंग मारतोय हा दीपक. आता ती काव्या म्हणते, तो परत येईल का. मग आता पार्थ म्हणतो, येईल, नक्की येईल तो परत. मागच्या वेळेला त्याने तुमच्या वेळेला हल्ला केला होता, बहुतेक माझ्यावरही करू शकतो या वेळेला, जीवावर. किंवा मग आता लगेच काव्या म्हणते, नंदिनी ताईवर. आणि मग एकदम नंदिनी रिक्षाला हात दाखवतीये असं सीन घेतला. आणि मग दीपक आलाय तिच्या समोर. आता नंदिनीला काही तो ओळखू आला नाही, कारण त्याने वेषांतर केलंय एका म्हाताऱ्या माणसाचं. आता ही नंदिनी म्हणते, आनंद निवासला जायचंय, चला दादा. आता हा मनातल्या मनात कावेबाजपणे विचार करतो, खूप खुश आहेस ना तू नंदिनी, आता स्वतःला शेवटचं हसताना बघून घे, कारण आता आज नंतर सगळे जण तुझ्या फोटो समोर रडताना दिसणार आहेत तुला, असं तो मनातल्या मनात बोलतो काहीतरी खुंच्यासारखं. आता पार्थ बघा काय म्हणत असतो, हा जो कोणी माणूस आहे ना मला एकदा सापडू दे, मग तो आहे आणि मी आहे. आता पार्थ या दीपकला नक्की शोधून काढेल, याबाबत काही शंका नाहीये. पण असो, आता पार्थ म्हणतो, तो माणूस सापडेपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, कारण त्याने आधी तुमच्यावर हल्ला केला होता. मग काव्या ठीक आहे असं म्हणते पार्थला. आणि मग नंदिनीचा शॉट दाखवला पुन्हा, एका मागोमाग एक असे बरेच सीन रंगवले. पण मी काल म्हटलं ना तुम्हाला, जीवा सोडवायला येईल नंदिनीला, शेवटी बोलले होते बघा, तसंच झालंय. आता हा दीपक रिक्षा चालू करणार, तेवढ्यात जीवा येतो तिथे त्याची गाडी घेऊन, आणि दीपक जरा चाचरतो. आता बघा, एकदम त्यांनी पुन्हा या काव्याचा आणि या तिच्या मैत्रिणीचा सीन दाखवला. आता तिची ती मैत्रीण असते ना, ती म्हणत असते, क्या बात आहे यार काव्या, तुझा आर्किटेक्ट बोका आला आणि तुझं वातावरण रोमॅन्टिकच झालं काय. मग आता फ्रेंड्स ना, काव्या म्हणते, काय ग कसले फ्रेंड्स, काय फ्रेंड्स. त्यावर ती मैत्रीण म्हणते, अगं असं काय करतेस ग, मी पार्थ बद्दल बोलते ना, काय भाव खातेस ग तू. खरं तर ते खूप ग्रेट आणि क्यूट आहेत ग, मी त्यांच्या जागी असते ना तर असं खडूस आणि हट्टी बायकोला मनवायला अजिबात मागे मागे आले नसते. हिचं नावच विसरून जाते मी प्रेक्षकांनो, आरुषी नाव आहे ना हिचं, का आरोही असं काहीतरी नाव आहे. पण असो, आता ती काव्याला म्हणते, अगं काव्या, जीवा तसा चांगला होता ग, पण तुझ्या नशिबात नव्हता. काव्या म्हणते, ए असं का बोलतेस तू अनिशा, हा अनिशा नाव आहे तिचं, आलं लक्षात. आता त्या अनिशाला काव्या असं बोलते. मग अनिशा म्हणते, अगं राग नको माणूस, पण बघ ना, जेव्हा तुम्ही पत्रिका छापायला गेला होता तेव्हा तुझं नाव चुकून पार्थ बरोबर छापलं गेलं होतं ना.
आता ती चिप्स खाते काव्या आणि एकदम अनिशा असं बोलते तेव्हा तिला तो आठवतो सगळा प्रसंग आणि तो प्रसंग आठवल्यानंतर काव्याला कसं तरी होतं आणि अंगावर काटा येतो आणि वेळोवेळी ती आणि पार्थ कसे आजूबाजूला आले हे क्षण आपल्याला मेमराईज करून दिलेत तिथे आणि काव्यालाही ते मेमराईज होत आहेत असं त्यांनी दाखवलं. आता ते सगळं आठवून काव्या थोडी डिस्टर्ब होते आणि ही अनिशा म्हणते, ए काव्या विचार कर, कळतंय का तुला? तुला युनिव्हर्सने तेव्हाच सांगितलं होतं की पार्थच तुझे जोडीदार आहेत. त्यावर आता काव्या म्हणते, अनिशा गप्प बस, काही पण बोलू नकोस, आता पुढे काही बोललीस ना असं तर आपली मैत्री संपली असं समज. अनिशा म्हणते, ए वेडीयेस का काव्या, मोठे झालोयत आपण, जरा शहाण्यासारखी वाग ना, तू नीट वाग, सगळं एक्सेप्ट कर, पार्थला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दे, तर जीवालाही कळेल ना, की त्यालाही कळेल तू सगळं मूव्ह ऑन केलंयस, तुझ्या आयुष्यात तू पुढे गेलीयस, अगं मग तो तुझ्याशी नॉर्मल बोलायलाही लागेल कदाचित. त्यावर काव्या म्हणते, पण जीवा जर मूव्ह ऑन झालाच नसेल तर? आता काव्याच्या मनात हा प्रश्न आलाय. पण असो, आता पुन्हा नंदिनी आणि जीवाचा मजेदार सीन बघा. नंदिनी म्हणते, चक्क तुम्ही आलात मला घ्यायला? त्यावर जीवा म्हणतो, आईने कटकट केली म्हणून आलो. त्यावर नंदिनी म्हणते, अच्छा आईने कटकट केली म्हणून आलायत का? जाऊ द्या, असू द्या, मग जाऊ द्या, कशाला येतायत, तुम्हाला जीवावर आलं असेल तर मी आली आहे तशी माझी रिक्षा. त्यावर जीवा म्हणतो, ओ मॅडम थांबा जरा. नंदिनी म्हणते, नाही हो चला काका. जीवा म्हणतो, ओ काका थांबा हो जरा, मुलगी बघितली की चाललात लगेच सोडवायला. ए नंदिनी, मला आईने तुला सोडवायला सांगितलंय, तुला सोडवल्याशिवाय मी घरी जाणार नाही. त्यावर नंदिनी म्हणते, कशाला, माझ्यासाठी कशाला कष्ट घेताय तुम्ही? ओ काका चला बरं. जीवा म्हणतो, काय चला काका लावलंय, तुला कळतंय का काही? नंदिनी, रस्त्यात तमाशे करणार आहेस का तू? आता दीपक कन्फ्यूज झाला बरं का, कारण दीपकला माहितीच नाहीये जीवाचं आणि नंदिनीचं लग्न झालंय. जीवा म्हणतो, चल ना यार नंदिनी, उकडतंय यार मला. नंदिनी म्हणते, उकडतंय का? आता ती पर्समधून रुमाल काढते. जीवा म्हणतो, हे काय? त्यावर नंदिनी म्हणते, घाम पुसा आणि बसा घरी एसी मध्ये. जीवा म्हणतो, माझं डोकं खाऊ नकोस नंदिनी, चल चुपचाप गाडीवर. नंदिनी म्हणते, हे असं बोलणार असाल ना तर मी येणार नाही तुमच्यासोबत. त्यावर आता दीपक या दोघांना डिस्टर्ब करत म्हणतो, हे बघा काका, दादा, हे बघा तुम्ही ना जरा थांबा, म्हणजे माझी सकाळपासून बोवणी नाही झाली आहे बघा, मी सोडतो ना या मॅडमला. त्यावर नंदिनी म्हणते, चालेल, हे बघा मी या काकांना मदत करणार आहे आणि तुम्ही पण उन्हात उभे राहू नका बरं. जीवा म्हणतो, नंदिनी थांब, मला दिवसभर उभं राहावं लागलं ना तरी चालेल, पण मी तुला ड्रॉप केल्याशिवाय जाणार नाही म्हणजे नाही. नंदिनी म्हणते, किती हट्टी आहात हो, एक नंबरचे. जीवा म्हणतो, अगं तुझ्यापेक्षा कमीच हट्टी आहे मी. त्यावर पुन्हा हा दीपक म्हणतो, मॅडम मी सोडतो ना तुम्हाला. नंदिनी म्हणते, नाही हो काका, असू द्यात, मी जाते त्यांच्यासोबत, आणि तसंही तुमची बोहणी नाही झाली आहे ना, थांबा 1 मिनिट. आता या नंदिनीने 100 रुपये दिलेत आणि म्हणते की तुमची बोहणी झाली असं समजा आणि सॉरी मला जावं लागतंय आता, असं बोलून ती आता जीवाच्या गाडीवर बसते. त्यामुळे या दीपकचा नंदिनीला मारण्याचा प्लॅन अशा पद्धतीने फ्लॉप होतो. चला तर मग आपले अंदाज बरोबर निघतात, हुशार झालो आपण आता सिरियल बघण्यामध्ये. असो मजा. तर प्रेक्षकांनो, आता नंदिनी जीवाच्या गाडीवर बसते तेव्हा मालिकेचं पुन्हा एकदा टायटल सॉन्ग त्यांनी इथे प्ले केलंय, नंदिनी गाडीवर बसेपर्यंत. आणि नंदिनी गेल्यानंतर दीपक तो आता रिक्षाच्या बाहेर येतो आणि त्याच्या दाढी मिशा काढून असा आपटतो आणि असा त्रागा व्यक्त करतो की नंदिनी सुटलीस आज तू. हा जीवा दरवेळेला माझा प्लॅन का फ्लॉप करतो? हा पुन्हा एकदा नंदिनीला घ्यायला का आला? हा असा काय बोलत होता तिच्याशी? हा नक्की नंदिनीचा धीरच आहे ना? का तो काय नवरा तर नाही हिचा? त्या दिवशी पार्थच्या रूम मध्ये पण काव्या करत होती काहीतरी. नाही म्हणजे नंदिनीचं लग्न पार्थशी झालंय की जीवाशी झालंय? जाऊ द्या ना, कोणाशी का असे ना, मला काय फरक पडतो, ती माझी झाली नाही म्हणजे तिला जगण्याचा अधिकारच नाहीये. नंदिनी, आज वाचलीयस तू, पण आता उद्याचा दिवस हा तुझा शेवटचा दिवस असेल की नाही ते बघ. आता ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे, असं तो मोठ्याने घासा फोडून ओरडत असतो. तर बघा, अनिशा आता काव्याला म्हणत असते, अगं अनिशा, जीवा मूव्ह ऑन झाला नाही कारण तू त्याला होऊ देत नाहीयेस. त्यावर काव्या आता हर्ट होते आणि म्हणते, काय ग अनिशा, अगं एवढं हलक्यात घेता का तुम्ही प्रेमाला? आपल्याकडे मारून मुटकून असं जबरदस्तीने लग्न लावतात आणि एक्सेप्ट करायला लावतात, मग प्रेमाला काही अर्थ नाहीये का? आपल्या प्रेमाला परत मिळवण्यासाठी काहीच एफर्ट घ्यायचे नाही, ते वाऱ्यावर सोडून द्यायचं, हा कोणता रिवाज आहे? अगं अनिशा, हे मी प्रेम केलंय ग जीवावर, अगदी मनापासून प्रेम, आणि माझ्या प्रेमाला मी असं सोडून देऊ? हे बघ, तुला कदाचित मी वाटू शकते स्वार्थी, सगळ्यांना वाटू शकते स्वार्थी,
तुलाही म्हणजे तुलाही असं वाटत असेल की लग्नानंतरही काव्या जीवाचा विचार करणं का सोडून देत नाहीये. पण तू सांग मला, मी का विचार सोडू जीवाचा, सांग ना, का सोडू? अगं अनिशा, माझ्या जागी दुसरी काव्या असती ना तर तिने हेच केलं असतं. तिने तिच्या प्रेमाला कधीच गमावलं नसतं ग, हे तुला नाही कळणार. ती लढली असती तिचं प्रेम शेवटपर्यंत मिळवण्यासाठी, आणि मी पण तेच करते. आणि तसंही हे सगळं जे काही आहे ना ते माझ्यासारख्या काव्यात समजू शकतात की मी चुकीचं नाही आहे. पण काय आहे ना प्रेक्षकांनो, हा काव्याचा बालिशपणा आहे. या सगळ्या गोष्टींना एका ठराविक वेळेत ठीक वाटतात, एका ठराविक वेळेत ठीक वाटतात, वयात ठीक वाटतात, पण कुठे थांबायचं ना हे कळलं पाहिजे. तर असो, आता हा बघा मजेशीर सीन दाखवलाय पुन्हा. आता नंदिनीला जीवाने सोडलंय. आता नंदिनी छान फिरकी घेते बरं का जीवाची. आता गाडीवरनं ती खाली उतरते. हेल्मेट कुठून आलं कोणास ठाऊक, असो. आता ती म्हणते थँक्यू मिस्टर पसारेवाला. आता जीवा तिला लुक देतो. नंदिनी म्हणते हा सॉरी. आता तो हेल्मेट घेऊन टाकतो तिच्या हातातनं. नंदिनी म्हणते तुम्ही बाईक घेऊन इथपर्यंत मला सोडवायला आलात, आवडलं ह मला. पण बघा ना काय गंमत आहे, सकाळी आंघोळीचं कारण पुढे करून मला टाळत होतात सोडवायला येण्यासाठी, पण तुमच्या राशीतच लिहिलेलं होतं आज मला सोडवायचं. पटतंय ना तुम्हाला? जीवा म्हणतो तुला उशीर नाही होते का ग? आता नंदिनी म्हणते बरं बरं थँक्यू थँक्यू. जीवा हळूच वेलकम म्हणतो. आता नंदिनी म्हणते वेलकम. आता ना तुम्हाला निराश नाही करणार मी. आता मला सोडवायला आलात ना तसे घायला पण या. जीवा चिडला आता. नंदिनी म्हणते अरे 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 विसरला तुम्ही जीवा, वेलकम म्हणल्यावर पुन्हा मदत करायची असते समोरच्याला. जीवा म्हणतो तू काय समजतेस कोण ग मला? त्यावर नंदिनी म्हणते माझा नवरा. तुम्ही माझा नवरा आहात की नाही? मग नवऱ्याचं कामच असतं बायकोला घ्यायला येणं आणि ड्रॉप करणं. अहो खरंच, अहो तुम्हाला माहिती आहे का, असे खूप नवरे असे कामं करत नाहीत. आळशी झाले तो हल्लीचे नवरे, असे कामं करतच नाहीत. पण तुम्ही तसे नाही आहात. तुम्ही खूप वेगळे आहात. मला तुमचा खूप अभिमान वाटतो. जीवा पुन्हा लुक देतो तिला. त्यावरती आता नंदिनी म्हणते अहो खरं 100 रुपयामध्ये 5 गजरे तुम्हीच घेतलेत ना जीवा? मला सॉरी म्हणण्यासाठी पण केवढे एफर्ट घेतले होते तुम्ही, आठवतंय ना तुम्हाला? आणि आता सुद्धा रिक्षातून मला खाली उतरवलं आणि बाईकवर सोडवलं मला. माझी आई काहीतरी म्हणायची बघा, हा दिवा घेऊन सुद्धा शोधला ना तर असा नवरा सापडणार नाही. जीवा म्हणतो बास ना नंदिनी, बास ना. अगं किती बोलतेस, फुकटचा टॉक टाइम नुसता, गप्प बसायचं काय घेशील तू? आता लगेच नंदिनी म्हणते घरी यायची राईड. अहो एवढंच हवंय मला, प्लीज याल ना? नंदिनी भारी लोणी लावते जीवाला. जीवा म्हणतो हो येतो ना येतो. मी ना एक काम करतो नंदिनी, सर्वोत्कृष्ट नवऱ्याचा अवॉर्डच घेतो ना आजपासून. ना मी तुला ड्रॉप करणं पिकअप करणं, ड्रॉप करणं पिकअप करणं रोज काम करतो. जीवा आता असं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते रोज नका करू पण आज करा. आता जीवा एकदम म्हणतो आज काय आहे? पुन्हा त्यांनी काव्या आणि अनिशाचा सीन दाखवला. आता अनिशा तिला चांगला चपराक देते काव्याला. ती म्हणते काय ग काव्या, तू एवढी शुअर आहेस ना तुझ्या प्रेमाबद्दल? मग पार्थला सांगून टाक ना तुझ्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल. आता काव्या जरा टेन्शनमध्ये येते. मग ती म्हणते सांगेल मी योग्य वेळ आल्यावर. मग आता अनिशा म्हणते आहेतच ते मॅच्युअर्ड, ते समजून घेतील ग तुला. मग आता काव्या म्हणते हो घेईल, सांगेल मी त्यांना, पण योग्य वेळ येऊ दे. आता बघा अनिशा म्हणते बाई ती वेळ लवकर येऊ, जे झालं ते झालं. पण एक सांगू तुला काव्या, एक वेळेला पार्थ समजून घेतील, पण नंदिनी ताईला कसं सांगशील? अगं खूप मोठा टास्क असेल तुझ्यासाठी काव्या. हे मात्र अनिशा अगदी योग्य बोलते कारण नंदिनीने हे लग्न मनापासून एक्सेप्ट केलंय. आता ही अनिशा म्हणते काव्या तुला काय वाटतंय, तुझं आणि जीवाचं जे काही होतं हे सगळं जेव्हा नंदिनी ताईला कळेल तेव्हा ती जीवावरचा हक्क सोडून देईल असं वाटतं तुला? इतकं सहजासहजी सगळं होईल? आता काव्या या गोष्टीचा विचार करायला लागते. हो की हेही खरं बोलते. तर आता बघा हा सगळ्यात लास्ट सीन आहे आणि एकदम मस्त सीन आहे. आता पुन्हा या जीवाने तिला विचारलंय आज काय आहे? त्यावर नंदिनी म्हणते आज काय आहे? ओ काय हो जीवा, तुमच्यासाठी सकाळी मी बदाम भिजवले होते ना. जीवा म्हणतो हो खाल्ले मी, त्याचं काय, पुढे काय? नंदिनी म्हणते अहो काही नाही, रोजच्या ऐवजी जास्ती भिजवत जाईल जरा रोज बदाम, म्हणजे जरा तुमच्या सगळं लक्षात राहत जाईल. आता जीवा म्हणतो झालं का तुझं, जाऊ का मी आता? नंदिनी म्हणते अहो नाही नाही थांबा ना जरा, 2 मिनिटं थांबा, माझं ना फक्त 4 तासाचं काम आहे, तुमचं काही प्लॅन आहे का? जीवा म्हणतो नाही ग नाही बाई, माझं काही प्लॅन नाही, मला घरी जायचं आहे आणि AC मध्ये बसून आराम करायचा आहे. नंदिनी म्हणते तुम्हाला ACतच बसायचं आहे ना, मग एक काम करता का, माझं काम होईपर्यंत फिल्म बघून येता का 4 तास, तिथे पण AC असतोच ना.
त्यावर जीवा म्हणतो ए नाही नंदिनी, माझा मूड नाहीये. नंदिनी म्हणते मग तर अवश्य जा. अहो मूड छान करायचा असेल तरच फिल्म बघायची असते. जा जा, मस्त मूवी बघून या. मग माझ्याशी पण छान. एकदम फोन वाजलाय बरं का. आता जीवा जरा म्हणजे टेन्शन मध्ये म्हणतो की अगं नंदिनी फोन वाजतोय तुझा. नंदिनी म्हणते माझा नाही तुमचा वाजतोय, मी कसा उचलू तुमचा फोन. मग आता त्याने फोन उचललाय तर त्याला ऑफिसमधनं बोलवणं आलंय. आता तो जरा वैतागूनच म्हणतो का बोलवलंय बाबाने. बरं ठीक आहे येतो मी. आता फोन ठेवतो आणि म्हणतो बघ तुझ्यामुळे आणखीन 4 कामं मागे लागली माझ्या नंदिनी. मी तुला सोडवायला आलो ना असं झालं. त्यावर नंदिनी म्हणते ठीक आहे ओ, किती चिडचिड करताय. मस्त ऑफिसला जा आणि वाटलं तर मस्त मूवीला जा, मी तिकीट बुक करते तुमचं वाटलं तर. त्यावर आता जीवा म्हणतो काही गरज नाहीये, माझं मी करेल काय करायचं ते. आता नंदिनी पुन्हा म्हणते सॉरी तुम्हाला मला सोडवायला यावं लागलं ना, तर मला वाटलं तुम्हाला द्यावं मूवीचं तिकीट काढून. आता हा जीवा म्हणतो तुला कोणी विचारत नाही का आनंद निवासमध्ये तुला लेट झालं तर. नंदिनी म्हणते घरात आणि आनंद निवासमध्ये आय एम द बॉस. आता जीवा ठीक आहे म्हणतो आणि निघून जातो. आता नंदिनी जीवा गेल्यानंतर विचार करायला लागते बरं झालं बाबा हे गेलेत, म्हणजे कमीत कमी आता 4 तास बिझी राहतील ऑफिसमध्ये आणि घरी काय चाललंय हे त्यांना कळणार नाही. आता हिला सरप्राईज पार्टी ऑर्गनाईज करायची आहे, अरेंज करायची आहे. जीवाला ते 1 महिन्याच्या लग्नाच्या वाढदिवसाचं काय ते सेलिब्रेशन करायचंय ना या चौघांचं, तो सगळा तमाशा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे लवकरच. त्याचा प्रोमो मी तुम्हाला काल परवाच दिला होता. तर असो, आता हा एपिसोड इथे संपला आणि पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की नंदिनी पार्थला फोन करते आणि म्हणते आपण जरा जीवा आणि काव्याशी बोलूयात का. त्यावर पार्थ म्हणतो कशाबद्दल. नंदिनी म्हणते अहो हे सेलिब्रेशन बद्दल, आपण त्यांना अंधारात नको ना ठेवायला. त्यावर पार्थ म्हणतो ठीक आहे. आता जीवा आल्यावरती पार्थने त्याला डायरेक्ट विचारलंय काय चाललंय जीवा तुझं आणि काव्याचं, आता मला तुझ्याशी बोलायचंय त्या विषयावर. आता जीवा घाबरतो बरं का. त्याला वाटतं आपल्या दादाला सगळं कळलंय आपल्या अफेअर बद्दल. थोडा सस्पेन्स क्रिएट केला बरं का प्रेक्षकांनो इथे. आता हा पार्थ म्हणतो तुझं आणि काव्याचं काय चाललंय रे. आता जीवा म्हणतो कुठे काय चाललंय दादा, काही नाही चाललंय का, असं का बोलतोयस. त्यावर आता पार्थ म्हणतो मला कळलंय. आणि आता उगाच सस्पेन्स क्रिएट केला, पण आता या पार्थला या सेलिब्रेशन विषयी सांगायचंय बरं. म्हणलं ना इतक्यात काही हे दोघं जण एक्सपोज होणार नाही, कारण अजून त्यांना मालिका पुढे बरीच चालवायची आहे. तर असो, छान होता की नाही आजचा भाग. मग लाईक करायचं, कमेंट करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही. तर भेटूयात पुन्हा एकदा इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या. तोपर्यंत टेक केअर ऑडियन्स. धन्यवाद.